मित्रांनो बघा 10th स्टँडर्डचा मॅथ 1 त्यातला लेसन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.2 त्यातला बघा 7th क्वेश्चन द 11th टर्म अँड 21st टर्म ऑफ एन एपी आर 16 अँड 29 रिस्पेक्टिव्हली. बघा अगोदर गिवन घ्या म्हणजे T11 आपल्याला दिलेला आहे 16 अँड T21 तो आपल्याला दिलेला आहे 29. Then find the 41th term म्हणजे T41 आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. बघा आपल्याकडे टर्मचा फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. बघा इथे n ची टर्म 11 म्हणजे T11 a प्लस n11 मायनस 1 इंटू d. बघा d आपल्याला माहिती नाही आणि a सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. तर बघा इथं T11 तर T11 ची टर्म आपल्याकडे आहे 16 इज इक्वल टू a प्लस 10d. इथे म्हणा इक्वेशन नंबर 1. त्यानंतर बघा पुन्हा आपण Tn चा फॉर्म्युला अप्लाय करू a प्लस n मायनस 1 इंटू d. बघा आता T21 म्हणजे यांच्या जागेवरती आपल्याला 21 घ्यायचा आहे. बघा इथं 21 मायनस 1 इंटू d. T21 आहे आपल्याकडे 29 इज इक्वल टू a प्लस 20d. बघा 21 मायनस 1 म्हणजे 20d. बघा असे आपल्याकडे दोन इक्वेशन तयार झाले. बघा इथे टेकिंग इक्वेशन 1 अँड 2. बघा इथं 16 इज इक्वल टू a प्लस 10d आणि इथं लक्षात घ्या 29 इज इक्वल टू a प्लस 20d. इथे आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. बघा आता इथं 16 मायनस 29 आहे. आता आपल्याला हे मायनस करण्यासाठी आपल्याला साइन चेंज करावं लागतील. प्लसचा मायनस करा, इथेही प्लसचा मायनस आणि इथे सुद्धा आपण प्लसचा मायनस केला. बघा इथं 16 मायनस 29 आहे म्हणजे इथं लक्षात घेतलं की 4 आणि इकडचे हे आपले आहे वरचे हे 9 म्हणजे 4 आणि 9 म्हणजे हा झाला मायनस 13 प्लस a मायनस a विल गेट कॅन्सल इज इक्वल टू 10 आणि हा मायनस 20 म्हणजे मायनस 10d म्हणजे d इज इक्वल टू मायनस 13 अपॉन मायनस 10. बघा इथं तर आपलं आन्सर आलंय 13 अपॉन 10 म्हणजे d ची व्हॅल्यू आपण जी काढलेली आहे ती आहे 13 अपॉन 10. त्यानंतर बघा d आपल्याकडे आता आलेला आहे तर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल a. तर कुठल्या पण इक्वेशन 1 मध्ये दाखवा किंवा इक्वेशन 2 मध्ये. बघा पुट d इज इक्वल टू 13 अपॉन 10 इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 मध्ये आपण d ची व्हॅल्यू टाकू 16 इज इक्वल टू a प्लस 10 ब्रॅकेट d ची व्हॅल्यू आहे 13 अपॉन 10 10 विल गेट कॅन्सल. मग 16 इज इक्वल टू a प्लस 13 मग 16 हा प्लस 13 लेफ्ट साइडला घ्या म्हणजे मायनस 13 इज इक्वल टू a. देअरफॉर a इज इक्वल टू 16 मायनस 13 आपल्याकडे आलेला आहे a 3. बघा त्यानंतर आपल्याला कंडिशन सांगितलंय की 41 टर्म काढा म्हणजे बघा पुन्हा Tn चा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. तर बघा T41 इज इक्वल टू a. बघा a ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 3 प्लस ब्रॅकेट n ची व्हॅल्यू 41 मायनस 1 इंटू d. बघा 13 अपॉन 10 इथं बघा 3 प्लस 41 मायनस 1 म्हणजे 40. बघा त्याला इंटू 13 अपॉन 10. बघा 10 इथे डिवाइड करा 10 4 जार म्हणून 3 प्लस इथे बघा 4 इंटू 13 म्हणजे किती होईल तो 52 आणि 52 प्लस 3 म्हणजे 55. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे 41th टर्म आपण किती फाइंड आउट केली ती 55. बघा नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 8 11 8 5 2. In this AP which term is a number minus 151 म्हणजे आपल्याला इथे n फाइंड आउट करायचं आहे. तर बघा लक्षात घ्या आपण या दिलेल्या टर्म आहे त्या टर्म लिहून घ्या 11 8 5 आणि 2. म्हणजे बघा इथं T1 इज इक्वल टू 11 T2 इज इक्वल टू 8 T3 इज इक्वल टू 5 आणि T4 इज इक्वल टू 2. बघा इथं
डिफरंट T2 मायनस T1 म्हणजे 8 मायनस 11 म्हणजे हा झाला -3. पुन्हा आपण एक ट्राय करून बघू. T3 मायनस T2 बघा म्हणजे 5 मायनस 8 म्हणजे हा पण किती येतो आपल्याकडे -3. तर बघा अशा पद्धतीने डिफरन्स पण आहे आपल्याकडे. T1 म्हणजे फर्स्ट टर्म सुद्धा आपल्याकडे आहे. तर आपल्याला नंबर ऑफ टर्म म्हणजे किती टर्म्स म्हणजे त्या टर्म मध्ये किती नंबर्स येतील हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. तर बघा लक्षात घ्या, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. बघा Tn तुम्हाला डायरेक्ट Tn म्हणजे ती लास्ट टर्म दिली आहे -151 इज इक्वल टू a. बघा a म्हणजेच T1 फर्स्ट टर्म आहे आपल्याकडे 11 प्लस n मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू बघा डिफरन्स आहे -3 म्हणजे -151 इज इक्वल टू 11. बघा -3 इंटू n -3n प्लस 3 1 जार 3. बघा इथं -151 इज इक्वल टू 11 प्लस 3 म्हणजे 14 मायनस 3n. तर बघा हा -3 आणि आपण हा लेफ्ट साइडला घेऊ आणि लेफ्ट साइडचा -151 जो आहे तो आपण राईट साइडला घेऊ. म्हणजे इथं बघा -3 आणि हा लेफ्टला गेल्यावरती हा काय झाला प्लस. इथे बघा 14 प्लस हा मायनस आहे राईट साइडला जाताना प्लस झाला म्हणजे 151. 3n इज इक्वल टू यांची ऍडिशन बघा 4 प्लस 1 5 5 प्लस 1 6 इथला 1 म्हणजे 165. Therefore n is equal to 165 divided by 3. तर बघा इथं 3 5 जार 15 कॅरी 1 पुन्हा 3 5 जार 15 म्हणजे अशा पद्धतीने -151 पर्यंत आपल्याला किती नंबर्स मिळतील तर 55. अशा पद्धतीने आपण हा n इथं फाइंड आउट केला. बघा 9th क्वेश्चन. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4a. तर बघा 10 to 250 मध्ये असे किती नंबर्स असतील की त्यांना 4 ने डिवाइड होणार आहे. आपल्याला ते नंबर्स काढायचे का असे किती नंबर्स आहे तर लक्षात घ्या 10 to 250 मधले 4 ने डिवाइड होणारे नंबर. तर पहिला जो नंबर आहे 10 to 250 मधला पहिला डिवाइड होणारा नंबर तो आहे 12 आहे. त्यानंतर येईल आपल्याकडे 16, त्यानंतर येईल 20, बघा त्यानंतर येईल आपल्याकडे 24 डॅश डॅश लास्ट पर्यंत आपल्याकडे जो नंबर येईल तो आहे 248. लक्षात म्हणजे बघा हे सगळे 4 ने डिवाइड होणारे नंबर्स आणि लास्ट नंबर आपल्याकडे असणार आहे 248. तर बघा इथं a म्हणजे T1 इज इक्वल टू a म्हणजे 12. त्यानंतर बघा T2 इज इक्वल टू 16. बघा पुढे T3 इज इक्वल टू 20. तर बघा आपण एक डिफरन्स फाइंड आउट करून घेऊ. T2 मायनस T1 बघा आपल्याकडे 16 मायनस 12 म्हणजे 4. पुढचा अजून एक डिफरन्स काढून घेऊ आपण T3 मायनस T2 म्हणजे 20 मायनस 16 म्हणजे तो किती आला आपल्याकडे 4. तर बघा आपण आपल्याकडे बघायला गेले तर फर्स्ट टर्म सुद्धा आहे आणि डिफरन्स सुद्धा आपल्याकडे आहे आणि त्यानंतर फायनलला तुम्हाला Tn म्हणजे लास्ट टर्म तुम्हाला दिलेली आहे 248. तर आपल्याला n म्हणजे असे किती नंबर्स आहे की त्यांना 4 ने डिवाइड होईल आपल्याला इथं फाइंड आउट करायचंय. तर बघा आपल्याकडे Tn चा फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. बघा Tn किती आहे 248 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू बघा 12 प्लस n मायनस 1 आणि डिफरन्स आपल्याकडे जो आहे तो आहे आपल्याकडे इथं 4. बघा इथं 248 इज इक्वल टू 12 प्लस 4 इंटू n 4n मायनस 4 1 जार 4. बघा इथं 248 इज इक्वल टू 12 मायनस 4 8 प्लस 4n. बघा इथं 248 राईट साइडला प्लस 8 आहे लेफ्ट साइडला घ्या म्हणजे -8 इज इक्वल टू 4n. 248 मायनस 8 म्हणजे 240 इज इक्वल टू 4n. मग n इज इक्वल टू 240 डिवाइड बाय 4. मग n इज इक्वल टू 24 ला आपल्याला 4 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे 4 6 जार 24 आणि 4 0 जार म्हणजे अशा पद्धतीने 4 ने डिवाइड होणारे नंबर्स किती टोटल आपल्याकडे 60 म्हणजे n इज इक्वल टू 60. बघा क्वेश्चन नंबर 10.
लास्ट क्वेश्चन. इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. बघा गिवन कंडिशन लक्षात घ्या. 17th टर्म आहे म्हणजे T17 आहे, हा 7 मोर दॅन 10th टर्म म्हणजे T10. तर बघा फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला काय काढायचं आहे इथं, तर कॉमन डिफरन्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे म्हणजे डी फाइंड आउट करायचा आहे. तर बघा आपण पहिल्यांदा Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. बघा T17 व्हॅल्यू आहे आपल्याकडे, T17 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1. इथं बघा एन ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इथं 17 दाखवून द्यायचं म्हणजे 17 मायनस 1 इंटू डी म्हणजे T17 इज इक्वल टू ए प्लस 17 मायनस 1 16 आणि डी ऍज इट इज इथे म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. बघा सिमिलरली Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. बघा पुन्हा 10th टर्म आपल्याला दिलेली आहे, एन ची व्हॅल्यू 10, ए प्लस 10 मायनस 1 इंटू डी म्हणजे T10 इज इक्वल टू ए प्लस 9d. इथे मला इक्वेशन नंबर 2. बघा आपल्याकडे T17 चं इक्वेशन आलेलं आहे ए प्लस 16d आणि T10 चं इक्वेशन आपल्याकडे आलेलं आहे ए प्लस 9d. तर बघा जी कंडिशन आपल्याकडे आहे ती कंडिशन आपण लिहून घेऊ. T17 इज इक्वल टू 7 प्लस T10. बघा T17 ची व्हॅल्यू बघा T17 आहे, आपण इथं फक्त व्हॅल्यू पुटअप करतोय. T17 बघा T17 चं इक्वेशन काय आहे ए प्लस 16d. बघा T17 च्या जागेवर ए प्लस 16d इज इक्वल टू 7 प्लस T10. T10 बघा ए प्लस 9d. बघा इथं हा झाला आपल्याकडे इथं ए प्लस 16d. बघा इकडचा हा ए प्लस 9d आहे तो आपण लेफ्ट साइडला घेऊ म्हणजे यांचे साइन चेंज करावे लागतील. प्लस ए आहे इकडे त्यांना मायनस ए, प्लस 9 ए इकडे त्यांना मायनस 9d इज इक्वल टू 7. बघा इथं प्लस ए मायनस ए विल गेट कॅन्सल. 16d मायनस 9d, 16d मायनस 9d means 7d is equal to 7. Therefore d is equal to 7 upon 7. मल्टिपलचा 7 आपण डिवाइडला पाठवला म्हणजे d is equal to 1. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे कॉमन डिफरन्स जो आलेला आहे तो किती आलेला आहे इथं 1.